तर शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संसदेमध्ये. आणि मित्रांनो, खास करून आपल्या पीक कर्ज घेणाऱ्या जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी नाबार्डने एक अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय जो आहे तो घेतला आहे. आणि तो निर्णय जो आहे तो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे. हे आपल्या राज्यातील संपूर्ण पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी किंवा आपल्या पीक कर्जाचं पुनर्गठन किंवा जे शेतकरी दरवर्षी पीक कर्ज घेऊन नियमितपणे परतफेड करणारे शेतकरी असतील, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. कारण की आता शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज मिळावं यासाठी शासनाने राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज मागणी आता ऑनलाईन करण्यात आली आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात 3,000 कोटी पीक कर्ज वाटपापैकी फक्त 2,300 कोटी हे थेट आपल्या KDCC बँक ही विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असते. आणि त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांकडे असणाऱ्या कर्जदारांना याचा लाभ होणार आहे. असे असले तरी आगामी काळामध्ये जिल्हा बँकांना याचा स्वीकार करावा लागणार असून त्यासाठी नाबार्डने किसान पोर्टल जे आहे ते तयार केलं आहे. आणि मित्रांनो, या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी शासनाने जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्जाची मागणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आणि या माध्यमातून आता आपल्या शेतकऱ्यांना जे आहे ते पीक कर्जासाठी ऑनलाईनपणे अर्ज करता येणार आहे. परंतु जिल्हा बँका विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देत असल्याने तिथे या पोर्टलचा उपयोग होत नाही. परंतु भविष्यात जिल्हा बँकांना या कर्ज वितरण प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. आणि याची समितीसुद्धा स्थापन करण्यात आली आहे. आणि यामध्ये जे आहे ते तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँक या बँकांचे प्रतिनिधी यांची समिती असणार आहे. आणि आता शेतकऱ्यांना जे आहे तर ते विनाशुल्क पीक कर्ज मिळणार आहे, कारण की कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. आणि जनसमर्थ पोर्टलने शेतकऱ्यांना जे आहे तर ते कमीत कमी कालावधीमध्ये जे आहे ते कर्ज मिळणार आहे. आणि कुठल्याही शासकीय शुल्काशिवाय ऑनलाईन पीक कर्ज मिळणार आहे. त्याचसोबत बरोबर ऑनलाईन प्रक्रियेचं जे आहे तर ती ऑनलाईन प्रक्रिया केली जाणार आहे. आणि त्यामध्ये जर कोणत्याही प्रशासनातर्फे कुठलंही आवाहन करण्यात आलं असेल किंवा जे काही पैसे मागणी करण्यात आले असेल तर थेट तक्रार करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. आणि किसान पोर्टलद्वारे जे आहे त्या शेतकऱ्यांना जे आहे त्याचा प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत. आणि शेतकरी विकास संस्थांकडे ऑनलाईन पीक कर्जाची मागणी करणार आहेत. आणि नंतर विकास संस्था जिल्हा बँकेकडे प्रस्ताव पाठवणार असून त्याची तपासणी करून बँक मंजुरी देणार आहे. आणि याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे की जे आपण फार्मर ID काढलेली आहे शेतकऱ्यांची जे नोंदणी केलेली आहे ॲग्रीस्टॉकवर, तर या ॲग्रीस्टॉकमुळे शेतकऱ्यांची कुंडली करणार आहे. आणि पीक कर्ज देताना काही ठिकाणी एकाच गट नंबरवर दुबार कर्जाची उचल होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आणि ॲग्रीस्टॉक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक कर्ज मिळणार आहे. मात्र ॲग्रीस्टॉकमध्ये प्रत्यक्षात क्षेत्र किती, त्यावर बोजा किती आणि कोणत्या वित्तीय संस्थांचा आहे यासह संबंधित शेतकऱ्यांची सर्व कुंडली जी आहे तर ती मिळणार आहे. आणि त्यामुळे या सर्व बाबीमुळे आता जे आपल्या शेतकऱ्यांना जे आहे पीक कर्ज आहे तर ते ऑनलाईन मिळणार आहे. आणि त्यामुळे इथून पुढे जे काय भविष्यात पीक कर्ज घेणारे शेतकरी असतील त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे आपल्या या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती, ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.